नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 10.2 मधील 7वा प्रश्न सोडवणार आहोत। 7व्या प्रश्नाला स्टार दिलेला आहे। स्टार म्हणजे हॉर्स म्हणजे हाय ऑर्डर थिंकिंग। थोडा प्रॉब्लेम क्रिटिकल असल्यामुळे आपण स्पेशल व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत। हा सोडूया मित्रांनो। दिलेल्या प्रॉब्लेममध्ये x ची डिग्री 4 आहे, x ची डिग्री 3 आहे, x ची डिग्री येथे 2 नाही आहे, 1 आहे। म्हणजे डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये लिहिण्यासाठी आपल्याला डिग्री अशी डिक्रीजिंग पाहिजे 4 3 2 1, पण 2 डिग्री असणारं टर्म दिलेली नाही आपल्याला, ती आपल्याला घ्यावी लागेल इथे। म्हणजे यालाच आपण असं लिहू शकतो, दॅट इज 4x 4 पॉवर मायनस 5x 3 पॉवर 2 चा पॉवर नाही म्हणून 0 इंटू x पॉवर 2 घेऊ आपण। म्हणजे काही फरक पडत नाही, 0 ची टर्म घेतली, 0 इंटू घेतलं तर आपण, आणि मायनस 7x आणि प्लस 1 आणि 4x मायनस 1। आता आपल्याला सोडवता येईल। 4x 4 मायनस 5x क्यूब मायनस 0x स्क्वेअर मायनस 7x आणि प्लस 1 ही टर्म यांना आपल्याला डिवाइड करायचं आहे 4x मायनस 1 ने। आता येथे पहिला काय लिहायचं, आपल्याला कोणती संख्या लिहायची, काय लिहायचं आहे ते कसं ठरवायचं। या पहिल्या टर्मला याच्या पहिल्या टर्मनं डिवाइड करायचं। म्हणजे 4x याला जर 4x ने डिवाइड केलं म्हणजे 4 4 कॅन्सल होतील, इथे पॉवर 4 आहे आणि इथे पॉवर 1 आहे, म्हणजे हा x कॅन्सल होईल, वरचा एक कॅन्सल होईल, म्हणजे वर फक्त x क्यूब राहील, म्हणजे x क्यूब। म्हणजे ह्या x क्यूब आपण येथे लिहिणार, बरोबर आहे। आता x क्यूब ह्या दोघांचा मल्टिप्लिकेशन करून येथे लिहिणार आपण, म्हणजे 4x मायनस 1 मल्टिप्लाइंग बाय x क्यूब। आता हा मल्टिप्लिकेशन घेतला तर 4x क्यूब आणि x म्हणजे पॉवर 4 होईल, आणि मायनस x क्यूब हे येईल, हे इथे लिहिणार आपण। 4x पॉवर 4 मायनस x पॉवर 3, बरोबर आहे। आता हे साइन चेंज करणार आपण, याच्यामध्ये हे कॅन्सल होतील, फक्त मायनस 5x क्यूबमधून x क्यूब गेले तर मायनस 4x क्यूब राहील, आणि ह्या टर्म ॲज इट इज मायनस 0x स्क्वेअर मायनस 7x प्लस 1। आता येथे काय लिहायचं हे ठरवण्यासाठी 4 मायनस 4x क्यूबला 4x ने आपणास डिवाइड करावं लागेल। हे जर डिवाइड केलं 4 4 कॅन्सल होतील, हा x कॅन्सल होईल, येथे 3 टाइम्स x आहे, म्हणजे इथे x चा स्क्वेअरच राहील, म्हणजे मायनस साइन राहील, x राहील आणि पॉवर 2 राहील, मायनस x स्क्वेअर। म्हणजे आपण मायनस x स्क्वेअरने आता डिवाइड करणार, मायनस x स्क्वेअरनं। आता x स्क्वेअर मायनस x स्क्वेअर आणि याचा मल्टिप्लिकेशन घ्यावं लागेल, तो आलेला येथे लिहायचा, म्हणजे 4x मायनस 1 इंटू मायनस x स्क्वेअर। हे जर सोडवलं आपण मायनस 4x क्यूब होईल, आणि मायनस इंटू मायनस प्लस होईल, आणि x स्क्वेअर। हे आलेलं आन्सर आपण येथे लिहिणार, मायनस 4x क्यूब आणि प्लस x स्क्वेअर। आता ही सबस्ट्रॅक्शन घेणार, त्यासाठी साइन चेंज करावे लागतील। साइन चेंज केले तर हे कॅन्सल होते आणि याचं काही म्हणजे मायनस x स्क्वेअर राहील, आणि हे टर्म दोन उरलेल्या ॲज इट इज 7x प्लस 1। आता येथे पुढचा एक अजून भाग देण्यासाठी आपल्याला मायनस x स्क्वेअरला
ह्या 4xने आपणास डिवाइड करावं लागेल. 4xने डिवाइड केलं तर हे काय राहील, म्हणजे हा x कॅन्सल, x स्क्वेअर असल्यामुळं स्क्वेअर उडून जाईल, फक्त एक x राहील आणि मायनस म्हणजे एक x राहील आणि हे 4 ॲज इट राहतील, -x/4 म्हणजे -x/4 आपण कुठे लिहिणार, -x/4 येथे. आता मग येथे काय लिहायचं ते कसं ठरवायचं, -x/4 ला ह्या याने मल्टिप्लाय करायचं. करू आपण, म्हणजे -x/4 ला मल्टिप्लाय करायचं आपल्याला 4x - 1 ने. आतापर्यंत आपण असं घेतलेलं आहे, असं या टाईपचे सोडवलं. आता आपण थोडं इथं असं लिहू म्हणजे सोपं जाईल आपणास. आता -x/4 आणि इंटू 4x आणि मायनस इंटू मायनस हे प्लस होईल, बरोबर आहे. हे ब्रॅकेटमध्ये वेगवेगळं घेतलं आपण आणि x/4 इंटू 1 म्हणजे कसं होईल, हे 4 4 कॅन्सल होतील आणि -x² आणि इथे काय राहील प्लस x/4. आता हे आलेलं आन्सर आपण येथे लिहिणार, -x² प्लस x/4. आता साईन चेंज करायचे, साईन चेंज केले तर हे x² कॅन्सल होऊन जाते आणि आता आपल्याला हे कॅल्क्युलेशन करायचे. हे कॅल्क्युलेशन कसं करायचं आहे, -7x म्हणजे -7x आणि हे साईन बदललेलं -x/4 हे सोडवायचं आपल्याला. हे सोडवण्यासाठी आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन घेऊ आपण येथे, म्हणजे हा असा क्रॉस मल्टिप्लिकेशन, हे -28x होईल आणि हे -x होईल आणि 4 इंटू 1 म्हणजे 4. हे जर सोडवलं आपण -28x - x म्हणजे -29x आणि 4. आता ही व्हॅल्यू म्हणजे हे फक्त हे कॅल्क्युलेशन झालं, -29x/4 आणि हे +1 इथला ॲज इट इज, बरोबर आहे. आता ज्यावेळेस पॉवर x4 होता त्यावेळेस आपण भाग दिला, पॉवर 3 असताना पुन्हाही भाग दिला, पॉवर 2 असतानाही भाग दिला, पॉवर 1 असतानाही आता भाग द्यावा लागेल, म्हणून अजून एकदा भाग द्यावा लागेल आपल्याला. आता ह्या येथे आता पुढचा अंक काय लिहायचा हे ठरवण्यासाठी येथील फर्स्ट टर्म आपली -29x/4 आणि कशाने डिवाइड करणार, डिवाइड 4x म्हणजे डिवाइड 4x. याला आपण असं लिहू शकतो, -29x इंटू 1/4x रेसिप्रोकल घेतला आपण याचा. तर म्हणजे हे असं x आणि हे x कॅन्सल होतील, -29 राहील आणि हे 4 इंटू 4 म्हणजे 16 राहतील, बरोबर आहे. म्हणजे कशानं आपण डिवाइड करणार आता, -29/16 म्हणजे इथे लिहिणार आपण -29/16, बरोबर आहे. आता -29/16 ने भाग दिला तर आता इथे काय येणार, तर याचा आणि याचा मल्टिप्लिकेशन म्हणजे -29/16 आणि मल्टिप्लाय बाय 4x - 1. हे जर आपण सॉल्व केलं तर -29 समजा सेपरेट करू आपण, 16 आणि मायनस इंटू मायनस हे प्लस होईल, म्हणजे 1 न मल्टिप्लाय केलं तरी हे असेच राहील, बरोबर आहे. आता 4 आणि 4चा भाग जाईल, हे काटाकाटी इथे केली आणि येथे मायनस, एक मिनिट, 4चा भाग दिला आपण, हे मायनस ॲज इट इज
29 ॲज इट इज, एक्स राहतील हे एक्स आणि इथे 4 राहतील आणि प्लस ही टर्म ॲज इट इज. आता आपल्याला एक्सच्या स्वरूपात टर्म पाहिजे होती, ती एक्सच्या स्वरूपात मिळालेली आहे आपल्याला. तर येथे आपण ही टर्म आता कुठे लिहिणार, येथे लिहिणार. म्हणजे -29 एक्स 4 आणि प्लस 29/16. आता साईन चेंज केले आपण, हे प्लस होईल आणि हे मायनस होईल. ही फिगर आणि ही फिगर अपोजिट साईनमध्ये आहेत, म्हणजे हे कॅन्सल झालं. आता फक्त राहिलं 1 प्लस हे सोडावं लागेल. म्हणजे आपल्याला 1 म्हणजे हे -29/16 हे क्रॉस मल्टिप्लिकेशननं सोडवलं आपण, तर 16 असा क्रॉस मल्टिप्लिकेशन -29 आणि हे असा मल्टिप्लिकेशन 16. म्हणजे हे किती येईल, 29 - 16 म्हणजे -13 होईल आणि हे 16 राहील. बरोबर आहे. म्हणजे हे -13/16 म्हणजे हे आन्सर किती येईल आपलं, हे पूर्ण आन्सर ही सबस्ट्रॅक्शन येईल आपली -13/16. म्हणजे एक्स संपले सर्व. आता ही आली आपली रिमाइंडर आणि हा आला आपला कोशंट. बरोबर आहे. मग कोशंट काय आपला, कोशंट इक्वल टू x³ - x² - x/4 -29/16 एवढा आला कोशंट. आणि रिमाइंडर काय आली, रिमाइंडर r इक्वल टू -13/16 रिमाइंडर. ही रिमाइंडर, हा कोशंट. समजलं मित्रांनो. थोडं प्रॉब्लेम म्हणजे कॅल्क्युलेशन क्रिटिकल होतं फक्त, पण पद्धत तीच आहे आपली. समजलं मित्रांनो. धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.